नमस्कार, मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. जसं की माहीत आहे, मागेल त्याला सोलार पंपाचे अर्ज मंजूर झालेले आहेत. त्यानंतर पैसे भरायचे ऑप्शन सुद्धा आलेले आहेत. लोक पैसे सुद्धा भरत आहेत. ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना वेंडर सिलेक्शन सुद्धा आलेलं आहे. आणि मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहेत की किती HP साठी जे आहे ते किती पैसा जो आहे तो भरायचा आहे. आता पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत, तर ज्या शेतकऱ्यांकडे पैसे आहेत त्यांनी पैसे भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि पैसे भरताना शक्यतो काळजी घ्यावं, इंटरनेट व्यवस्थित असावं आपल्या फोनचं. आणि शक्यतो सकाळी 7च्या आधी किंवा रात्री, कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला नको असेल तर रात्री 9-10च्या नंतर पेमेंट करावं. पेमेंट सक्सेसफुली होत आहे. UPI करा, नेट बँकिंग करा, कुठल्याही प्रकारे पेमेंट करा, या 2 टायमामध्ये पेमेंट सक्सेसफुली होतं. तर मित्रांनो, आता बघूया की आपण कुठल्या प्रवर्गासाठी किती HP साठी किती पैसे जे आहे ते भरावे लागणार आहेत. तर मित्रांनो, बघू शकता, इथं जे आहे ते तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं जाईल की मागेल त्याला सोलर पंप योजना 2024चा जो काही पेमेंटच्या ऑप्शन आलेले आहेत त्या संदर्भानुसार आता लाभार्थ्यांना किती रक्कम भरायची ते बघूया. तर यामध्ये आपल्याला 3 HP, 5 HP आणि 7.5 HP साठी पंप करायचे ऑप्शन जे आहेत ते आलेले आहेत. आता 3 HP पंप जो आहे तो कोणाला भेटणार आहे की ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकर पेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 3 HP पंप जो आहे तो मिळतो. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकर पेक्षा जास्त आणि 5 एकर पेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 5 HP मिळून जातो. आणि ज्या शेतकऱ्यांना 5 एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 7.5 HP चा पंप जो आहे तो मिळतो. यामध्ये प्रवर्ग जे आहे ते SC आणि ST आणि त्यानंतर आहेत ओपन. तर मित्रांनो, OBC वगैरे अशा बरेच प्रवर्ग असतात, पण यामध्ये फक्त आणि फक्त SC आणि ST कॅटेगरी मधील शेतकऱ्यांना काय करायचे, 5% रक्कम भरायची. बाकीच्या सर्व प्रवर्ग लोकांना 10% रक्कम जी आहे ते भरायचे. म्हणजेच की जर लाभार्थी SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 3 HP साठी 11,480 रुपये भरायचे, आणि जर तो इतर प्रवर्गामधील असतील तर त्याला 22,971 रुपये भरायचे. जर त्या लाभार्थ्याकडे 5 HPचं पंप घ्यायचं असेल तर SC किंवा ST प्रवर्गामधील लाभार्थ्यांना 5% रक्कम म्हणजेच की 16,068 रुपये भरायचे आहेत. आणि इतर प्रवर्गामधील सर्व शेतकऱ्यांना काय करायचे, 32,075 रुपये 5 HP साठी भरायचे आहेत. तसेच 7.5 HP साठी SC किंवा ST प्रवर्गामधील शेतकऱ्यांना 22,467 रुपये भरायचे आहेत. आणि इतर प्रवर्गामधील सर्व शेतकऱ्यांना 44,928 रुपये एवढी रक्कम जी आहे ते ऑनलाईन भरायची आहे. आणि ही रक्कम भरल्यानंतरच तुमची जे काही अर्जाची पुढील प्रोसेस आहे ते सुरू होणार आहे. आणि जी काही तुमची लाभार्थी हिस्सा आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. कशा प्रकारे भरायचं यावरती सुद्धा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक चॅनलवरती जो आहे तो आपल्याला जी काही मदत लागते त्याचा व्हिडिओ जो आहे तो आपण टाकलेला आहे. तुम्ही इथं प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता कुठल्या कंपन्या आहेत, कशा निवडायचे त्यावरती व्हिडिओ आहे. तुमचे बरेच प्रश्न आहेत की काय काळजी घ्यायची आहे, पैसे कटले तर तिकडे अपडेट झाल्यानंतर काय करायचं आहे, तुमचं अर्जाचं स्टेटस कसं चेक करायचं आहे, किंवा कुसुममधले सुद्धा अर्ज यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामध्ये बऱ्याच लोकांना असं दाखवतं की तुमचं सब डिव्हिजनकडे वर्ग केलेला आहे अर्ज, तर तुम्ही काय करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सगळं व्हिडिओची माहिती जी आहे ती आपल्याला इथं भेटत आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पैसे भरायचे ऑप्शन आले त्यांनी भरून घ्या, कारण त्यानंतरच तुमचा अर्ज जो आहे तो विचारात घेतला जाणार आहे पुढील प्रोसेससाठी. तर आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. जवळजवळ 1 ते 1,500 लोक या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत. तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता. लिंक खाली दिलेली आहे. तिथं तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. इतर शेतकऱ्यांबरोबर माहिती सुद्धा शेअर करू शकता. फक्त त्या ग्रुपवरती कुठली लिंक अलाउड नाही. तुम्ही फोटो, व्हिडिओ या सगळ्या गोष्टी टाकू शकता. लिंक आणि प्रमोशनल असलेले व्हिडिओज, फोटोज डायरेक्टली रिमूव्ह केलं जाईल आणि त्या व्यक्तीला सुद्धा ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल. धन्यवाद. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या चॅनलवरती अपडेट येत असतं. धन्यवाद.